सूरज मस्कर म्हणजे माणगाव तालुक्यामध्ये नावाजलेलं असं नाव कुशेडे गावाचं नेतृत्व करतं सूरज मस्कर. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी यामध्ये तो माहीर असला तरी 360 म्हणून त्याची ओळख आहे. 360 फलंदाज. अगदी मैदानाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तो फलंदाजी करत असताना चेंडू मारतो आणि 2 रविवार अगोदरच एक ठिकाणी मॅच झाली, त्या ठिकाणी त्याने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारून उत्तुंग असा रेकॉर्ड ब्रेक केला होता. तो म्हणजे सूरज मस्कर. गोलंदाजी मार्कवर, पुढचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो करण. सुंदर असा चेंडू, फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक फिल्डिंग करून पूर्ण सूरजकडे पास करतोय. त्या 2 धावा पूर्ण. पुढचा चेंडू सूरज मस्कर यांच्याकडून सुंदर असा चेंडू, तो सुद्धा फटका फसलाय. सुंदर अशी स्विंग आणि स्पिन ह्या गोलंदाजीमध्ये आहे ते तो म्हणजे सूरज. कोणताही फटका, जोरदार मारलेला फटका फसतोयच अशी गोलंदाजी करण्यात माहीर असलेला सूरज मस्कर. 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या होते ती 4. पुढचा चेंडू सुंदर असा टटवला चेंडू, हा मला वाटतं जातोय तो सीमापार षटकार. उत्तुंग असा षटकार लागलेला आहे तो बीसीसी महालोर संघाकडून करणच्या बॅटमधून, भरत मधून. कुशेडे संघाकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बीसीसी महालोर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं कुशेडे संघाकडून येतोय तो मनीष. नवाखुरा गोलंदाज. बीसीसी महालोर संघाचं भरत बघूया आपल्या संघासाठी कुठपर्यंत घेऊ धावसंख्या उभारता येते. आणि हाही पंचांचा वाईट. उत्कृष्ट असे बॉलिंग करत असणारे बघूया बीसीसी महालोर संघ कुठपर्यंत आपली धावसंख्या उभारतात ते. हॅलो हॅलो हॅलो. आणि उत्कृष्ट असा मारलेला मळ बघूया ह्या चेंडूवर झेलबाद होतोय का. आणि हा झेल सुटलेला आहे. बीसीसी महालोर संघाची धावसंख्या झालेली आहे 15. दुसऱ्या ओव्हरचं पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या काढून संघाची धावसंख्या झाली आहे 15. पुढचा चेंडू राईटा मोर द विकेट. पंचांना पार करून सुंदर असा फटका मारण्याचा नादात पुन्हा एकदा फटका फसला आहे आणि कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चालला होता. त्याच
संधीचा फायदा घेत 2 धावा पूर्ण करून संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 17. हा पाय एकच रन. ओके एकच आहे रे आता. एकच आहे आता. स्ट्राईकला तोच. स्ट्राईकला कोण आहे? भरत आला परत. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय तो भरत. पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलाय पण पुन्हा एकदा फटका काही चुकला होता आणि तेवढंच गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते कुशेडे संघाकडून संजोगकडून आणि झेल सुटल्यामुळे 2 धावाचं योगदान मिळतंय. काय काय नाही सेम टी शर्ट आहे. हॅलो हॅलो हॅलो. पुढचा चेंडू करण स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू काहीसा कळालेला आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी मिळतोय तो कुशेडे संघाला आणि संघाची धावसंख्या होते ती 18. दुसरं षटक चालू. हा दुसऱ्या फेरीतील पहिलाच सामना आहे. दुसऱ्या फेरीत जर तुम्हाला तिसऱ्या फेरीसाठी जर क्वालिफाय करायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेची, कारण सर्वच इथे आपले नॉकआउटचे प्रकारचे सामने आहेत. आणि पुढचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चालला आहे. फील्ड होतं आहे. फील्ड गचाल असं क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा घेऊन अजून एक धाव घेऊन 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या BCC महालोर संघाने आणि संघाची धावसंख्या होती ती 20. तसेच पुढचा चेंडू सुंदर असा फटका मारलाय आणि मला वाटतं हा होतोय सीमाफार षटकार आणि ही जी कॅच पकडली आहे तो फटाफट त्याने इकडे येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. मला वाटतं अमोल धुमाल याला 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळतंय. ज्याप्रमाणे कमिटीने जाहीर केलं होतं त्याप्रमाणे त्या शब्दाला जागून अमोल धुमाल यांनी लगेचच या ठिकाणी येऊन आपले 50 रुपये स्वीकारायचे आहेत. शिलीम गावातील एक सितारा अमोल धुमाल खूप मेहनती आणि प्रत्येक ठिकाणी त्याला जर काही काम सांगितलं त्या ठिकाणी तो स्वतः जातीने उपस्थित राहतो. कोणत्याही शब्दाला नाही न बोलणारा असा हा अमोल धुमाल आणि त्याला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी मेडल देणारे प्रियांशी नागेश महाडिक यांचा सत्कार करतील प्रमोद घोले. नागेश महाडिक यांनी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मेडल देऊन आपल्याला सहकार्य केलेलं आहे, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. त्यांचा सत्कार करत आहेत प्रमोद घोले. नागेश महाडिक साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आम्हाला असेच वेळोवेळी सहकार्य करत राहा हीच अपेक्षा. फोटोग्राफर चंद्रभाऊ महाडिक. यानंतर पंच आताच्या धावा पंच 2 धावा 2 ओके. पुढील होणारा सामना खामगाव ब विरुद्ध वडवली कोण. दोन्ही या संघाच्या स्पर्धेसाठी पॅव्हिलियन मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. या स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध करून देणारे राजाराम तटकरे यांचा सत्कार करतील संदीप घोले. राजाराम तटकरे हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात, तर यावेळी देखील आम्हाला सहकार्य देऊन त्यांनी मोठं मोलाचं काम केलेलं आहे, तर त्यांचं
जोरदार टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करावं. कृपया कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. राजाराम तटकरे यांचं स्वागत करत आहेत संदीप घोले. राजाराम तटकरे खूप खूप धन्यवाद. यापुढे पण आम्हाला अशीच मदत करत राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रवदन महाडिक यांच्याकडून नंतर फोटो घ्या. यानंतर सद्गुरू इलेक्ट्रिकलचे मालक चंद्रवदन महाडिक इंद्रवदन महाडिक यांनी 1111 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार करतील आनंद खाडे. इंद्रवदन महाडिक स्वतःचा व्यवसाय सांभाळून अतिशय यशस्वी व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे. त्यांना असंच यश मिळत राहो. पुढच्या वेळेला अजून एक आकडा वाढून 11,011 रुपये देणगी द्यावी. धन्यवाद. इंद्रवदन महाडिक यांचा सत्कार होत आहे आनंद खाडे यांच्या हस्ते. एक यशस्वी उद्योजक इंद्रवदन महाडिक. धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. पुढचा चेंडू कुशेडे संघाकडून राईट आर्म वर विकेट. सुंदर असा फटका फटकावलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने जातोय तो. मला वाटतं हा सुद्धा सीमापार चौकार. आणि संघाची धावसंख्या होते ती 35. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूवर बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते बीसीसी मलर संघाचे फलंदाज करण. सुंदर असा चेंडू काहीसा कळालेला नाही आणि बीट होऊन लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते ती 1 धाव. आणि संघाची धावसंख्या होती ती 36. कुशेडे संघाच्या समोर आव्हान असेल ते 37 धावांचं. तसेच पुढील होणारा सामना वडवली कोंड विरुद्ध खामगाव व दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी पवेलियनमध्ये यायचंय. हॅलो हॅलो. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहणारे आमचे मित्र चंद्रकांत आलिम यांचं स्वागत होत आहे. तर यांचा सत्कार करतील चंद्रवदन महाडिक. चंद्रकांत आलिम यांचं स्वागत करतील आपले चंद्रवदन महाडिक. हे झालं लवकर. चंदू साहेब खूप खूप धन्यवाद आमच्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल. जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. सुंदर अशी खिलाडी वृत्ती पाहायला मिळते ते आपल्याला बीसीसी महालोर संघाकडून. एका लाईनीमध्ये मैदानाचा ताबा घेत आहेत ते बीसीसी महालोर संघ. आणि त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून आम्हाला आणखी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच कुशेडे संघाचे 2 फलंदाज सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. गणपत गोळे आणि दिनेश चिले कोटे असतील त्यांनी स्टेजकडे संपर्क साधावे. खामगाव विरुद्ध वडवली कोंड संघामध्ये खामगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आणि त्यांनी बीसीसी महलोर संघाची धावसंख्या आहे 36 आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान असेल ते
कुशेडे संघाकडे आणि कुशेडे संघाकडून सलामीची जोडी अशी नावाजलेले फलंदाज सूरज मस्कर आणि प्रशांत भोसले यांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी विजयाचं डोंगर 18 चेंडूंमध्ये 37 धावांचं पार करायचं आहे. सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल ती सूरज आणि प्रशांत या जोडीला. आणि खामगाव 11 लेजंड 11 खामगाव ब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वडवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. गणपत गोले कुठे असतील त्यांनी स्टेजकडे लवकरात लवकर संपर्क साधावे. गणपत गोले हॅलो हॅलो. आपल्याला छोटंसं सत्कार संभारण सुद्धा चालू ठेवायचं आहे. मी उमेश गोले यांना विनंती करतोय त्यांनी लवकरात लवकर सत्कार संभार करून घ्यावे सर्वांचे. बीसीसी महलोर संघाकडून सलामीचा गोलंदाज मनीष आणि कुशेडे संघाकडून सलामीला आलेला फलंदाज सूरज मस्कर. जसं मी मगाशी म्हटलं होतं मागील 2 हप्त्यापूर्वी मागच्या संडेला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लागून सुंदर असा रेकॉर्ड कायम केला होता तो सूरज मस्कर याने. पाहूया आपल्या संघासाठी पहिला चेंडूचा सामना करतील ते सूरज मस्कर. सुंदर असा चेंडू चटवलेला आहे आणि हा सुंदर असा फटका मारलेला आहे. झेल या ठिकाणी सोडलेला आहे. मला वाटतं झेल नाही ही तर मॅच सोडलेली आहे कारण सूरज सारखा जर फलंदाज या मैदानात टिकला तर 36 आणि 37 धावांचं आव्हान म्हणजे काहीच नाही. आणि हा मोठी चूक घडली आहे ती म्हणजे बीसीसी महलोर संघाकडून. आणि पहिल्या चेंडूवर मिळतोय तो चौकार आणि संघाची धावसंख्या होते 4 बिनबाद 4. कुशेडे संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू मनीष स्ट्राईकवर पुन्हा एकदा सूरज. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं 360 प्लेयर ग्राउंडच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू मारण्याची धमक ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे सूरज मस्कर. पाहूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू. मला वाटतं हा सुद्धा झेल होऊ शकतो पण हा सुद्धा सीमापार षटकार आणि सुंदर अशी फटकेबाजी करत जसं मी मगाशी म्हटलं की तो झेल जो सुटलाय तो झेल नाही तर मॅच सुटलेली आहे ती म्हणजे बीसीसी महलोर संघाकडून. कारण सूरज मस्करचा झेल सोडणे म्हणजे मॅच सोडणेच आहे. सुंदर अशी फटकेबाजी करत दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 10. दोन चेंडू आणि 10 धावसंख्या झाली आहे कुशेडे संघाची. उत्कृष्ट अशी बॉलिंग करत असलेले मनीष. मानगाव विभागातील एक नामांकित खेळाडू म्हणून सूरज मस्करचं नाव घेतलं जातं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतो काय आणि झेल. मोठा धक्का कुशेडे संघाला लागलेला. सूरज बाद होतोय. सूरजची जागा घेण्यासाठी कोण येते ते पाहूया. हॅलो 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 हॅलो. सूरजची जागा घेण्यासाठी येतो तो विशाल. स्वतः कर्णधार आलेला विशाल. 10 धावा वैयक्तिक 10 धावांची खेळी केली सूरज मस्कर याने. यानंतर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे मनीष. किसन दोंडू घोले यांनी या स्पर्धेसाठी 1001 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेले आहे. तर निलेश घोले यांचा सत्कार करतील दिनेश चिले. पुढचा चेंडू विशाल्याला उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. एक निर्धाव चेंडूचा कमबॅक केले ते गोलंदाज मनीष यानं. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता. या 4 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. काय करतो तो पाहूया. मनीष आपल्या संघासाठी विशालला थांबवून ठेवतो का. प्रशांतला स्ट्राईक भेटत नाही आहे. 10 धावा आलेल्या आहेत.
हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतो का पाहूया. पुढचा चेंडू मनीषाचा माराकडे तो विशाल आला. विशाल उजव्या आशीच्या खूपच बाहेर टाकल्या चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एक अवांतर धाव. धावेमध्ये वाढती धाव संख्या झाली ती 11 धावा. स्कोर कार्ड वरती लगावलेला 11 धावा. हॅलो हॅलो मनीष 5-6 बॉलांचं रन अप. मनीष पंचांना पार केलं. उडवून देण्याचा प्रयत्न बॅट यानंतर- घेतले. यष्ट्यांच्या मागे गेल्याचे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एखादा समाधान मानावं लागेल विशालाने खातं केलं. संघाची वाढती धाव संख्या 1 गडी बाद 12. यानंतर सुरेंद्र नामदेव घोले यांनी 2001 रुपया देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर देवेंद्र नामदेव घोले यांचा सत्कार लवेश घोले हे करत आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करावं. पुढचा चेंडू धन्यवाद, या षटकातील धन्यवाद. शेवटचा चेंडू आहे. धन्यवाद. प्रशांत भोसले ना प्रशांत भोसले चेंडू उडवला हवेमध्ये. पाहूया झेल होतं काय. प्रशांत बाद होतोय. मोठा धक्का लागतोय कुशेडे संघाला. प्रशांतच्या रूपामध्ये प्रशांत निराश होऊन तंबूत परततोय. 12 धावा 6 चेंडू आणि 12 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद करत यश आलं त्या मनीषाला. यानंतर घोडेगोम गावचे विशाल खेडेकर यांनी 1001 रुपया देणगी देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचा सत्कार सचिन घोले विनोद प्रशांतची जागा घेण्यासाठी आले तो विनोद 12 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. दुसरं षटक घेऊन आलाय तो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खूपच चांगला चेंडू. विशालाला काही समजलं नाही. विशाल बीट झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत एक फास्टर गोलंदाज मानला होता तो मार्ले संघाकडून. अनिकेत विशालाला काही चेंडू समजला नाही आहे. यष्टरक्षकाने आपल्या चोखपणे काम पूर्ण केलं. अनिकेत पुन्हा विशालाला मारा करेल. पुन्हा उडवून देण्याचा प्रयत्न. पुन्हा बीट होतोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा बीट झालाय तो विशाल. 10 चेंडू 25 धावेची गरज. 10 चेंडू 25 धावेची गरज कुशेडे संघाला जर जिंकायचं असेल तर. तिसऱ्या फेरीमध्ये मज्जल मारायची असेल तर. पुढचा चेंडू अनिकेत याचा पुन्हा एकदा लेग साईडला उडवून कार्पेटच्या साईने चेंडू त्याला सीमारेषेवरती फील्ड करतायत. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा समाधान मानावे कुशेडे संघाला. धावसंख्या वाढती धावसंख्या झाली ती 14 धावा. हॅलो. यानंतर आपल्या गावचे नवनियुक्त अध्यक्ष श्री बबन चिले यांनी पुन्हा उडवून दिले. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया आपल्याच गोलंदाजीवर झेल सोडला. झेल किती महागात पडतात शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. विशाल सुद्धा एक आक्रमक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 1111 रुपये देऊन सहकार्य केलेलं आहे. त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजव. धावसंख्या वाढते ती 16 धावा. विशालच्या बॅटमधून 2 धावा. मोठा फटका येत नाही विशालच्या बॅटमधून. प्रयत्न करतोय. धन्यवाद. प्रयत्नाला यश येत नाहीये. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
धावसंख्या झाली ती 16. यानंतर 8 गुहागर- चेंडू 21 धावेची गरज. गुहागरचे चंद्रकांत अलीम यांनी आपल्या मंडळाला 501 रुपये देणगी देऊन सहकार्य केलेलं आहे. तर आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून लेग साइडला चेंडू जोरदार उडवून टाळ्या दिला. वाजवा. चेंडू सीमा धन्यवाद, धन्यवाद, चार चंदू साहेब. धावा. सात चेंडू आणि 17 धावेची गरज कुशेडे संघाला जिंकायचं असेल तर. 7 चेंडू 17 धावा. विशाल आणि विनोद अजून मैदानामध्ये आहे. विशाल एक आक्रमक फलंदाज आहे. मधल्या फळीचा स्वतः कर्णधार आहे. खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. अनिकेत याचा पुन्हा बीट झालाय तो विशाल. विशालच्या बॅटवर काही चेंडू येत नाहीये. पुन्हा बीट होतो विशाल. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. धावसंख्या झाली ती 20. कुशेडे संघाची धावसंख्या झाली 20. 6 चेंडू 17 धावेची गरज. आणि याच्या अगोदर जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये 14 चेंडू आणि 60 धावांची खेळी केली होती ती करण याने केस्तुली संघाकडून. दत्तगुरु क्रिकेट संघ केस्तुली संघाचा उभरता सितारा आहे करण. महाराष्ट्र संघाकडून प्रथम गोलंदाजी वैयक्तिक पहिल्याच संघाकडून तिसऱ्यासाठी घेऊन येतो तो प्रथमेश. प्रथमेश स्ट्राईकला येतो विनोद. 6 चेंडू 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावेची गरज. सहा चेंडू 17 धावेची गरज. यानंतर होणारा सामना खामगाव आणि वडवली. खामगाव संघानं नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. 3-3 षटकांचे सामने होतील. लवकरात लवकर तुम्ही सामना संपवायचा आहे. पुन्हा उडवून दिला. चेंडू चालला सीमा रेषा पार. 6 धावा. बिग 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 हिट. विनोदच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती 6 धावा. 5 चेंडू 11 धावेची गरज आहे. विनोद सुद्धा बडा मंच का बडा खिलाडी आहे विनोद. 5 चेंडू 11 धावेची गरज आहे कुशेडे संघाला जिंकण्यासाठी. प्रथमेश काय करतो विनोदला आणि विशालला थांबवतो का ते पाहूया. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. 5 चेंडून 11 धावेची गरज. प्रथमेश तयार. विनोद तयार. पुन्हा लेग साईडला उडवलं. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण नाही आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी विशाल धावलाय. 2 धावा पूर्ण. रनिंग बे आणि 3 धावा विनोदच्या बॅट मधून. नो बॉल आहे. नो चेंडू आहे. टोटल 4 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडू आणि टोटल 4 धावा. पंच पंचांचा निर्णय अंतिम आहे याची नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. चला मित्रांनो हा सामना संपल्यानंतर खामगाव संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 5 चेंडू 7 धावेची गरज. 5 चेंडू आणि 7 धावेची गरज.
पाहूया हा सामना कोणत्या बाजूने जिंकतो. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यायची आहे. मित्रांनो वेळ खूप कमी आहे. यापुढील सामने खेळवायचे आहेत. बक्षीस वितरण सुद्धा मोठ्या धूमधडाक्यामध्ये करायचं आहे. तुम्ही सहकार्य करा. अंधारामध्ये बक्षीस समारंभ नाही करायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू 7 धावेची गरज. स्ट्राईकला येतो विशाल स्वतः कर्णधार. सात चेंडू मध्ये विशाल खेळतोय 9 धावेवरती. 3 चेंडू निर्धाव आहेत ते समजलं नाही विशाल याला आणि यशरक्षण आपलं चोखपणे काम पूर्ण केलं. 5 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 5 चेंडू फेकण्यासाठी आले तो भरत काय करतो आपल्या संघासाठी. 5 चेंडू 7 धावेची गरज. हो 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 कॅप्टन विशाल कॅप्टन आणि 6 धावा. मोठा फटका विशालच्या बॅट मधून. बिग बिग हिट. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. चार चेंडू आणि 1 धावेची गरज. चला खामगाव संघ वडोली संघाची आघाडी मैदानात पाठवायची आहे. खामगाव संघ तयार आहे. वडोली संघाची आघाडी मैदानात पाठवायची आहे याची नोंद घ्यायची आहे वडोली संघानं. चार चेंडू 1 धाव. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची कडा घेतली आहे. विजय झाले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये मार्लेस संघाने पार्टिसिपेट केलं त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मित्रांनो खामगाव चला जरा लवकर. विशाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पंचांचा निर्णय अंतिम होता याची नोंद घ्यायची आहे. पंचांची वाद करायचं नाही. मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे विशाल. चला मित्रांनो पंचांची वाद करायचं नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम होता. आत्ताच्या मॅचचा हिरो ठरलाय तो विशाल. भले